हा तुमचा रिव्हर्स गिअर आहे. इथे तुम्ही ओनली क्लच आणि ब्रेक यूज करता. ॲक्सिलेटरची बिलकुल गरज लागत नाही. आपण रिव्हर्स कधी घेतो? जेव्हा पार्किंगसाठी किंवा शॉर्ट टर्न, या दोन गोष्टींसाठी आपण रिव्हर्स करताना कंपल्सरी मागे बघायचं. मागे बघणे, चेक करा मागचे, कारण मागचे टायर चालतात ना. आपली गाडी पुढे नाही जात, आपली गाडी मागे जाते. माझी छोटीशी गाडी पुढे बघितली का? गाडी बरोबर, ही गाडी फर्स्टला अशी जाते, रिव्हर्सला सरळ मागे जाते. ठीक आहे, गेली मागे. जर तू फर्स्ट गिअरला राईट मारलं तर गाडी राईटला जाते. रिव्हर्सला राईट मारली तर मागून राईटला जाणार, पुढून लेफ्टला जाणार. सेम आहे. कन्फ्युजन काही करू नका. फर्स्ट गिअर आहे, न्यूट्रल फर्स्ट गिअर आहे. गाडी फर्स्ट गिअरला सरळ जाते, राईट जाते, लेफ्ट जाते, बरोबर आहे. पण इथे तुमची गाडी तिरकी होते तेव्हा तुम्हाला समजत नाही, बिकॉज तुमची पुढचे टायर मागच्या गाडीला घेऊन जातात. समजलं? ही राईटला पण क्रॉस झाली, ही लेफ्टला पण क्रॉस झाली, ही सरळ ती सरळ चालली आहे. ठीक आहे. इथे आपण आता रिव्हर्स गिअर टाकला तर गाडी सरळ मागे जाणार, स्टेरिंग सरळ ठेवलं तर, बरोबर. ही सरळ मागे आली. हा, आता मी स्टेरिंग कुठे नेलं? जर मी स्टेरिंग फुल लेफ्ट केलं तर माझी गाडी कशी जाणार? अशी जाऊन अशी होणार. आणि हा पार्ट राईटला आला, मागचा पार्ट कुठे गेला? लेफ्टला. जिथे स्टेरिंग फिरणार तिथे गाडी मागून जाणार. इथून सरळ आली, इथून मी फुल राईट मारली. रिव्हर्सला जर मी गाडीला फुल राईट मारली तर गाडी अशी फिरत फिरत, मागचा पार्ट कुठे गेला? राईट. पुढचा पार्ट कुठे आला? लेफ्ट. आता फर्स्ट गिअरला जर मी फुल राईट मारली, इथे मागचा पार्ट कुठे गेला? लेफ्टला. राईटलाच सॉरी, पुढचा पार्ट फर्स्ट गिअरला पुढचा राईटला गेला. म्हणजे जिथे मी स्टेरिंग फिरवलं तिथेच गाडी गेली. फर्स्ट गिअरला जिथे मी स्टेरिंग फिरवणार गाडी तिथेच जाणार. रिव्हर्सला जिथे मी स्टेरिंग फिरवणार गाडी तिथेच जाणार. सिंपल फंडा लक्षात ठेवा. फक्त भीती काय असते? गाडी तुमची क्रॉस होते, म्हणून तुम्हाला मागची ही बाजू आणि पुढची ही बाजू बघणं भाग आहे. स्टॉप कर आणि